ही सरकारी शाळा आहे. काय करणार, इथं आलेला प्रत्येक विद्यार्थी गरीब घराण्यातून आलेला असतो, त्यामुळे कोणालाच काही घेणं देणं नसतं. गळक्या शाळेत बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतं. जर पाऊस आला तर चिखलातून त्यांना शाळेत यावं लागतं. पण प्रायव्हेट शाळांमध्ये असं नसतं मित्रांनो. प्रायव्हेट शाळावाले फीज घेतात तशी ते फॅसिलिटी पण देतात. पण मित्रांनो, प्रायव्हेट शाळा जशी आहे तशी सरकारी शाळा पण होऊ शकते. पण हे पॉलिटिक्सवाले दुर्लक्ष करतात. शिक्षण मंत्र्याची मुले कुठे शिकतात बघा मित्रांनो, प्रायव्हेट शाळामध्ये शिकतात. मंत्र्याची मुले कुठे शिकतात मित्रांनो, प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतात. मंत्री, खासदार, आमदार, साधा नगरसेवक जरी असेल किंवा सरपंच जरी असेल ना, त्यांची मुलं प्रायव्हेट शाळामध्ये शिकतात. त्यामुळे त्यांना काही घेणं देणं नसतं. पण मित्रांनो, आता अभिजित दिपके मैदानात उतरलाय, त्याला सपोर्ट करा. आपला पण मानवी हक्क आहे मित्रांनो. सुख सुविधा आपल्याला पण भेटल्या पाहिजेत मित्रांनो. त्यामुळे अभिजित दिपकेला सपोर्ट करा. ज्या सुविधा प्रायव्हेट शाळांमध्ये आहेत आणि ज्या सुख सुविधा त्यांना भेटतात, तशाच सुख सुविधा जर आपल्या मराठी गोरगरिबांना पाहिजे असेल तर अभिजित दिपकेला सपोर्ट करा.